नमस्कार. सर्वप्रथम टाइमपास 2च्या टीमला माझ्या शुभेच्छा. सचिनजी जसे म्हणाले की टाइमपासच्या म्युझिकला आम्ही होतो आणि त्यावेळेस जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा त्यांनी सगळे रेकॉर्ड्स त्यावेळेस मोडले होते आणि आज टाइमपास 2चा हा म्युझिक रिलीज आहे आणि माझ्या शुभेच्छा की सगळे जे लयभारीचे रेकॉर्ड्स आहेत ते टाइमपास 2 नक्की मोडेल आणि टाइमपास 2 हा हायेस्ट ग्रॉसिंग मराठी चित्रपट हा नक्कीच ठरेल. दुसरी गोष्ट की रवीनी जेव्हा प्रोमो ट्वीट केला तेव्हा मी प्रोमो पाहिला, मला फार आवडला आणि मला चित्रपट पाहायचा होता. त्यावेळेस मला आठवलं की मी पार्ट 1 पाहिला नव्हता. मग मी रवीला फोन केला, मला DVD पाठवा, मला तो पिक्चर पाहू द्या म्हणजे मी हा पिक्चर पाहू शकतो. त्यावेळेस राहून गेला पाहायचा. गेल्या आठवड्यात मी पार्ट 1 पाहिला. एक्स्ट्राऑर्डिनरी चित्रपट होता, आता सांगायची गरज नाही कारण एवढा तो मोठा हिट ठरला. परंतु खरंच मी अतिशय उत्सुक आहे हा चित्रपट पाहण्यासाठी. यातली गाणी सर्व एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत कारण रवी आणि महेश शिनारबरोबर मी येलोमध्ये आम्ही एकत्र काम केलेलं आहे. बालक आणि रवीचा म्युझिक सेन्स तर सर्वांना माहीतच आहे. मला वाटतं कुठेतरी डिरेक्टरचं मोठं योगदान असतं जेव्हा आपण म्युझिक सिलेक्ट करतो आणि ते त्यांच्या प्रत्येक पिक्चरमध्ये दिसतं. परत एकदा मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद आणि एक उत्कृष्ट टीम आहे. आमची झीची जुनी टीम आहे, व्हिडिओ पॅलेस आहे एकत्र आणि परत शुभेच्छा आपल्या सर्वांना. थँक्यू. मी रवी जाधव, तुम्ही पाहत आहात राजश्री मराठी.